नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या कंपन्यांचे रिझल्ट्स तेही खूपच सोप्या, साध्या मराठीत रिटेल इन्व्हेस्टरला समजेल अशा पद्धतीने एकाच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आज आपण कव्हर करणार आहोत जे.आर. इन्फ्रा, टेक्स्मॅको रेल्वे, टोरेंट पॉवर, जे.एस.डब्ल्यू. स्टील, हॅपीनेस माइंड, अपोलो हॉस्पिटल, प्रिन्स पाईप, ब्रिटानिया, आयशर मोटर आणि समवर्धना मदरसन्स लिमिटेड. म्हणजे एक कंप्लीट मार्केट ओव्हरव्ह्यू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग सर्वात आधी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरपासून सुरुवात करूया. जे.आर. इन्फ्रा प्रोजेक्ट ही रोड आणि इन्फ्रा प्रोजेक्ट करणारी मोठी कंपनी आहे. तसेच कंपनीचा क्वार्टरची फायनान्शियल सर्व्हिस परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 2,343 कोटी आणि हाच मागील वर्षी 1,797 कोटी इतका होता. आणि प्रॉफिट पाहिला तर 258 कोटी आणि 9 महिन्याचा प्रॉफिट 692 कोटी इतका आला आहे. म्हणजेच प्रोजेक्ट एक्झिक्युशन चांगलं चालू आहे आणि गव्हर्नमेंट इन्फ्रा स्पेंडिंगचा फायदा मिळत आहे. तर मग आता रेल्वे सेक्टरकडे वळूया. टेक्स्मॅको रेल ही फ्लाईट, वेगन आणि रेल इन्फ्रामध्ये काम करणारी कंपनी आहे. या कंपनीचा क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसचा परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 1,042 कोटी आणि इबिडा डेटा मार्जिन 9.6% आणि प्रॉफिट 42 कोटी इतका आला आहे. तसेच कंपनीचा ऑपरेशनल एक्झिक्युशन पाहिला तर कंपनीने 2,000 पेक्षा जास्त फ्लाईट कार्स डिलिव्हर केले आहे. तर पुढे आता पॉवर सेक्टरकडे वळूया. तर टॉरेंट पॉवरने स्टेबल आणि स्ट्रॉंग रिझल्ट दिले आहेत. तसंच टॉरेंट पॉवरचा क्वार्टरली फायनान्शियल परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 6,778 कोटी इतका आला आहे आणि प्रॉफिट 637 कोटी म्हणजे 30% ची ग्रोथ दिसत आहे. आणि कंपनीने इंटरम डिव्हिडंडही जाहीर केला आहे. ₹15 प्रति शेअर हा इंटरम डिव्हिडंड दिला जाईल. तसेच बिग अपडेट पाहिला तर जपानच्या जेरासोबत 10 वर्षाचा एल-एन-जी ॲग्रीमेंटसुद्धा साईन झाला आहे. 2,730 मेगावॅट गॅस प्लांटसाठी फ्युएल सिक्युरिटी हा करार झालेला आहे. आता पुढील बातमी म्हणजे स्टील सेक्टरमधून जे.एस.डब्ल्यू. स्टीलचा जानेवारी 2026 प्रोडक्शन अपडेट आला आहे. तसंच त्याचं प्रोडक्शन 24.75 लाख टन्स इयर इयर घट 2% ची झाली आहे. तसे इंडियामध्ये फ्युरन्स अपग्रेडमुळे शटडाऊन तर ही 93% कॅपॅसिटी युटिलाइज केली आहे आणि यूएसमध्ये मेंटेनन्समुळे प्रोडक्शन कमी झालं आहे. तसेच हा टेम्पररी इश्यू आहे. आता पुढील बातमीकडे वळूया. आय-टी सेक्टरमधील हॅपीनेस माइंड कंपनी म्हणजेच क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसचा रेव्हेन्यू पाहिला तो वाढताना दिसत आहे आणि प्रॉफिट कमी झाला आहे. कारण वेज कोडमुळे वन टाईम खर्च झालेला आहे. आणि पॉझिटिव्ह पॉईंट पॉईंट पाहिला तर युटिलायझेशन 82%, क्लायंट्स 297 आणि जेन एआय रेव्हेन्यू 4% ची वाढ दिसत आहे. आता पुढील बातमी हेल्थकेअर सेक्टरमधून अपोलो हॉस्पिटलचा क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसचा रेव्हेन्यू 6,477 कोटी इतका आला आहे आणि प्रॉफिट पाहिला तर 502 कोटी म्हणजे 35% ची वाढ आली आहे. आणि कंपनीने डिव्हिडंड ₹10 प्रति शेअर इतका जाहीर केला आहे. तसेच कंपनीचा मेन कोर बिझनेस हॉस्पिटल, डायग्नोस्टिक, डिजिटल हे सगळं स्ट्रॉंग आहे. आता पुढील बातमी पाईप सेक्टरमधून वॉटर टँक काम करणारी प्रिन्स पाईप याचा क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसचा परफॉर्मन्स पाहिला तर रेव्हेन्यू 573 कोटी म्हणजे ग्रोथ 3% ची आणि इबिडिटा डेटा पाहिला तर 28 कोटी इतका आला आहे. आता पुढील बातमीकडे वळूया. एफ-एम-सी-जी सेक्टरमधील ब्रिटानिया कंपनीने क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसचा परफॉर्मन्स दाखवला आहे. हा त्याचा सेल्स 4,885 कोटी आणि प्रॉफिट 682 कोटी म्हणजेच प्रॉफिट ग्रोथ 17% ची झाली आहे. तसेच ग्रोथच्या मागे कारण बिस्किट डिमांड वाढत आहे. तसेच 50-50 डिपेंड, वेज केक, दूध मारीगोल्ड यासारख्या फूडचे डिमांड वाढत आहे. आता पुढील बातमी म्हणजे रॉयल एनफील्डची पॅरेंट कंपनी आयशर मोटरने क्वार्टरली फायनान्शियल परफॉर्मन्स
मध्ये प्रॉफिट 1290 कोटी म्हणजेच 22% प्रॉफिट दाखवला आहे आणि रेव्हेन्यू 5988 कोटी म्हणजेच 22% रेव्हेन्यूही वाढला आहे. कन्सोलिडेटेड प्रॉफिट पाहिला तर 1420 कोटीचा प्रॉफिट झालेला आहे. तसेच त्यात लेबर कोड खर्च पाहिला तर 55 कोटीचा झालेला आहे. आता शेवटची आणि लास्ट बातमी पाहिली तर संवर्धना मदरसन्स इंटरनॅशनलने क्वार्टरली फायनान्शियल सर्व्हिसमध्ये मजबूत रेव्हेन्यू ग्रोथ आणि स्टेबल प्रॉफिटेबिलिटी दाखवली आहे. वन टाईम खर्च असूनही कंपनीने हेल्थी नंबर डिलिव्हर केले आहेत. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू परफॉर्मन्स पाहिला तर टोटल रेव्हेन्यू ऑपरेशन 31,409 कोटी इतका आला आहे. म्हणजे इयर इयर ग्रोथ 13.5%चे आले. तर ह्या मागचं कारण ग्लोबल ऑटो डिमांड सॉफ्ट असूनही ग्रोथ टिकून आहे. तसंच प्रॉफिटेबिलिटी आणि एक्सपेन्सेस पाहिला तर नेट प्रॉफिट 1072 कोटी म्हणजे इयर इयर ग्रोथ 8.9%ची आहे. आणि एक्सपेन्सेस पाहिला तर 46.48 कोटी लेबर कोड कंप्लायन्सच्या माध्यमात युरोप इन्स्ट्रक्शन कॉस्टमुळे आला आहे. आणि त्याचबरोबर आजचा मार्केट अपडेट पाहिला तर निफ्टी 50मध्ये 25,935 अंकावर क्लोज होऊन 0.26%ची निफ्टी 50 वाढला आहे. आणि सेन्सेक्स पाहिला तर जवळपास 84,273 अंकावर म्हणजे 0.25%ने क्लोज झाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असा कंप्लीट, सिंपल आणि रिझल्ट ॲनालिसिस आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा व्हिडिओ कोणत्या कंपनी आणि सेक्टरवर हवा आहे. धन्यवाद.